मातीच्या शाळेतील आठवणींना फुटले धुमारे. गोंडेगाव माध्यमिक विद्यालयाचा स्नेह मेळावा संपन्न. विनावेतन सेवा देणाऱ्या गुरुजनांच्या त्यागाची माजी विद्यार्थ्यांनी केली कृतज्ञतापूर्वक आठवण. गोंडेगाव प्रतिनिधी दिनांक 1 मार्च 2026. येथील गोंडेगाव माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आज अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांनंतर जुने मित्रमैत्रिणी आणि गुरुजन एकत्र आल्याने शाळेचा परिसर आठवणींच्या हिंदोळ्यावर तरळत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सर्व माजी शिक्षक उपस्थित होते. या स्नेहमेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ज्या कठीण काळात ही शाळा सुरू झाली त्या संघर्षाच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. शाळेच्या सुरुवातीच्या काळात श्री भागडे सर, श्री वाघ सर, श्री काशीद सर, श्री कुऱ्हे सर, श्री वारुळे सर आणि श्री इंगळे सर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विनाअनुदानित तत्वावर आणि एकही रुपया पगार न घेता विनावेतन ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. त्यांच्या या त्यागाबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांनी सांगितले की आम्ही 10वीत असताना कोणतीही भव्य इमारत नव्हती, तर एका साध्या मातीच्या वर्गात आम्ही सर्व मुलमुली शिक्षण घेत होतो. जरी आमच्यापैकी अनेकांना उच्च शिक्षण घेता आले नाही, तरी या मातीच्या शाळेत मिळालेल्या संस्कारांमुळेच आज आमची मुले उच्च शिक्षित होऊन मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. हे यश सर्वस्वी आमच्या गुरुजनांच्या कष्टाचे फळ आहे. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात जुन्या गमती-जमती, शालेय जीवनातील आठवणी आणि स्नेहभोजनाचा आनंद सर्वांनी लुटला. प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे सर्व माजी शिक्षक आणि मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. संध्याकाळी सर्वजण जड अंतःकरणाने पण आनंदी आठवणींची शिदोरी घेऊन आपापल्या घरी रवाना झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघाने विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्याची चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे. 10 वर्षांनी लहान असू शकतात. मी सांगतो, माझं 50 वय चालू आहे. आपले ठोंबरे सर मुख्याध्यापक होते, ते देवाघरी गेलेले होते. मला शाळा न शिकल्यामुळे माझ्या घरच्यांनी अक्षरशः जनावरं आणि ढोरं घेऊन दिले होते. मी 3 वर्षे जनावरं ढोरं वाळल्याच्या नंतर खाणी सोमारी जे म्हणतात, तर ते ठोंबरे गुरुजी आले होते घरी. आणि आल्याच्या नंतर परिस्थिती बिकट होती बरं का मुलांना, लय बिकट परिस्थिती. तर ते आल्याच्या नंतर मी संध्याकाळच्या वेळेस आलो आणि गुरुजी म्हणायचे त्यावेळेस, आपण ते बसलेले होते घरामध्ये आणि ते बोलले, अरे पिंट्या शाळेत येतो का? त्यावेळेस शाळेत घ्यायचं का आपण, घरी राहा शाळेत. मला आनंद झाला. 3 वर्ष अगदी उन्हामध्ये काय